नमस्ते मित्रांनो, जी शोच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी कृष्ण हरी सरगम सोलापूरमधून. आणि आता आपण आज ॲडव्हान्स सेटिंग बघणार आहोत. मी ओपन केलेलं आहे. पहिलं आहे OCR सेटिंग आहे, ऑपरेशन सेटिंग आहे, टायपिंग सेटिंग आहे, आर्टिकल रीडिंग मोड सेटिंग आहे, ऑटो स्टार्ट एक्सटेन्शन आणि बॅकअप अँड रिस्टोर प्रोफाईल. तर हे जास्त आपल्या उपयोगाचं नाही आहे. आणि टायमर सेटिंग, तर आज आपण टायमर सेटिंग बघूया, कारण ते जास्त आपलं उपयुक्त आहे. तर मी ओपन करतो. टायमर सेटिंग म्हणजे काय, तर जसं आपण तासाला किंवा अर्ध्या तासाला टाईम सांगणं अपेक्षित धरतो, त्यासाठी आपण अनेक ॲप्लिकेशन वापरतो वेगवेगळे. जसं स्मार्ट अनाउन्सर असेल, है ना, स्पीकिंग क्लॉक असेल, से द टाईम असेल. तर आता हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन म्हणण्यापेक्षा एक्स्ट्राचं ॲप्लिकेशन वापरण्याची काही गरज नाही, कारण जी शोमध्ये त्यांनी डिफॉल्टच असे एक फीचर दिलं आहे, ज्यामुळे आपण जे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून काम करून घेणार तेच आपण जी शोच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. तर बघूया आपण काय काय. Selfie video button. Automatically read the time unchecked controls whether the time should be automatically read at the specified intervals. तर त्याचं म्हणणं असं आहे की हे बटन तुम्ही चेक केलं तरच तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार तो वेळ सांगेल किंवा टाईम अनाउन्समेंट करेल. तर त्यासाठी आपण पहिलं या बटनला आपण चेक करूया. Time announcement TTS the lamps button. Time announcement TTS settings. The lamps button. Time announcement TTS settings. Time announcement TTS settings. Automatically read the time unchecked controls whether the time check and check box. केलेले आहे चेक. आता बघा, Automatically read the time check controls whether the time should be automatic time reading interval every 5 minutes. आता इथे बघा 5 मिनिट डिफॉल्ट आहे. Every 5 minutes checked. Every 10 minutes unchecked. Every 15 minutes unchecked. Every 30 minutes unchecked. Every hour unchecked. Every 30 minutes unchecked. Every hour unchecked. Cancel button. Time reading interval. तर हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठेवू शकता. Every 30 minutes unchecked. Every 5 minutes checked. Time reading interval. Every 5 minutes checked. Every 15 minutes unchecked. Every hour unchecked. जे ठेवायचं आहे 10 मिनिटं, 15 मिनिट, 30 मिनिट, अर्धा तास. 6:25 p.m. तर मी चेक केल्यावर त्याने लगेच इथे टाईम सांगितलेलं आहे. तर तुम्ही चेक करू शकता. Every 15 minutes unchecked. Timer settings. तर मी 15 मिनिटला चेक केलेलं आहे. तर दर 15 मिनिटांनी तो सांगेल, किंवा तुम्ही 5 मिनिटांनी केले तरी तो 5 मिनिटांनी सांगेल. Time reading interval every 15 minutes. Active hours 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. हां, ॲक्टिव्ह आवर म्हणजे ज्या दरम्यान तुम्हाला हे टाईम अनाउन्समेंट पाहिजे. त्यांनी इथे डिफॉल्ट सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत, म्हणजे 24 तासाच्या घड्याळानुसार 23 आवर्सपर्यंत दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. Active hours 8, 9, 10, 11. डबल Active टॅप hours. करून आपण 4 unchecked. 6 unchecked. आता मी 6 करतो डिफॉल्ट. बघा, 8 checked. 12 checked. 22 checked. 20 checked. 22 checked. 23 checked. 22 checked. आणि 23 checked. 21 checked. 22 checked. Unchecked. मी सकाळी 6 आणि रात्री 10 केलेलं आहे. Okay button. आणि इथे ओकेला टॅप केलं तर तो टाईम सकाळी 6 वाजल्यापासून सांगेल तर रात्री 10 वाजेपर्यंत सांगणार, आणि त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिक बंद होणार. Active hours 6, 8. Announcement speech checked. बघा, Active hours 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 23. तर अशा पद्धतीने. Timer interval 1 minute. Timer interval 1 minute. Announcement haptics checked. Automatically read the time check controls whether the time should be automatically read at the specified intervals. Active hours 6, 8, 9, 10. Time reading interval every 15 minutes. Announcement sound checked.
आता साऊंड यायला पाहिजे का, तर तुम्ही डिफॉल्ट नॉट चेक ठेवलं तर नॉट चेक ठेवलं तर तो साऊंड येणार नाही, आणि चेक Announce with ठेवलं haptics checked. तर साऊंड येईल. Announce with haptics checked. आता हे हॅप्टिक म्हणजे काय, व्हायब्रेशन. जेव्हा टाईम सांगत असेल तेव्हा व्हायब्रेशन तुम्हाला हवं असेल तर ते चेक ठेवायचं. मला नको आहे म्हणून मी इथे Unchecked checkbox. अनचेक केलेलं आहे. Timer manager. Timer label manager. Reset timer. Default action for time. Reset timer. आता इथे तुम्हाला टाईम रिसेटसुद्धा करता येतं. समजा तुम्हाला वाटलं नको काहीतरी, परत इथे डबल Reset टॅप timer. केलं की डिफॉल्ट जे आहे ते रिसेट होऊ Default action for शकतं. timer function. Start now. Default action for timer function. Start now checked. आणि Start now checked. Default action for timer function. Cancel button. कॅन्सल आणि स्टार्ट नाव. Default action for timer function. Ask every time unchecked. जेव्हा पाहिजे तो विचारू तुम्हाला स्टार्ट करेल, तर त्याला शक्यतो नॉट चेकच ठेवायचं. Start now checked. याला आपण चेक ठेवायचं जसं आहे तसं ॲज इट इज. Timer settings. Timer manager. Timer label manager. Timer label manager. Navigate up button. Timer label manager. Add button. Default button. आता इथे लेबल ॲड करू शकतो, पण मला करायचं नाही, कारण बेसिक युजर आपण असेल तर ते हळूहळू शिकूया, कारण नाहीतर डोक्यात कन्फ्युजन होईल. म्हणून हे मी आता इथे दाखवणार नाही Timer तुम्हाला. manager. Announce with haptics unchecked. तर अशा पद्धतीने हे टाईम सेट करू शकतो. Advanced settings. त्याच्यानंतर OCR settings. OCR सेटिंग आहे. OCR settings. OCRमध्ये आपण सगळे डॉक्युमेंट OCR करून वाचू शकतो. Automatically read the recognized text when using the virtual screen or the current screen recognition. Unchecked. हे अनचेक असतं, त्याला आपण डिफॉल्ट Check in checkbox. चेक केलं की तो स्टार्ट करेल. 0654. Automatically read the recognized text when using the virtual screen or the current screen recognition. Checked. Automatically use OCR check controls whether the OCR engine is used when an unlabeled item, a picture, or any other filter keywords while recognizing subtitles allows to replace common OCR errors with correct subtitle recognition. Default landscape mode. Ask every time. तर या गोष्टी काही छेडायच्या नाही, हे डिफॉल्ट तसंच Subtitle आपल्याला recognition. ठेवायचं आहे. Default filter keywords while recognizing subtitles. Baidu OCR allows to set custom settings related to the Baidu OCR engine. Click back button. Advanced settings. तर OCR मध्ये एवढंच आपल्याला उपयुक्त आहे. Typing settings. Operation settings. Timer settings. Typing settings. आता हे टायपिंग सेटिंग जे आहे, Read capital letters while typing checked. कॅपिटल हवा असेल तुम्हाला, त्यांनी ए असं जसा आवाज येतो तसा असेल तर हे बटन चेक करायचं, म्हणजे कॅपिटल आणि स्मॉलमधील फरक तुम्हाला Read समजेल. capital letters while typing checked. Read candidates checked. Suspend browse by touch while keyboard is shown unchecked. हे बटन अनचेक ठेवा, कारण कीबोर्ड तुम्ही टाईप करत असताना जर तो बोलला नाही तर आपल्याला काय कळणार नाही का, त्यामुळे हे अनचेकच असेल. चेक असेल तर तो बोलणार नाही. मग Read candidates checked. Echo type words checked. 6:30 p.m. इको टाईप वर्ड हे पण चेकच असलं पाहिजे. याचं कारण असं की आपल्याला ते समजेल टाईप होतं आहे की नाही. Speak passwords checked. पासवर्डला पण नेहमी चेक ठेवायचं ॲज इट इज. Echo type words checked. Echo type character. Read candidates checked. Speak example words for read capital letters. Speak example words for letters while typing unchecked. आता ए ॲपल बी ब्रावो ते हवा असेल तर इथं तुम्ही Check in checkbox. चेक करायचं. म्हणजे ए ॲपल, आपण जनरली बेसिक युजर आहे, कधीकधी वी आणि बीचा फरक कळत नाही. बॉल किंवा ब्राबो म्हटलं तर बी कळतो, पण बी नुसतं म्हटलं तर ते कळत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हे सॉरी चेक बटन Speak ठेवायचं आहे. passwords checked. Echo type characters. Speak keyboard elements as you touch them checked. हे पण चेकच असलं Keyboard पाहिजे. elements as you touch them checked. Suspend browse by touch while keyboard is use gestures to switch candidates while typing unchecked controls whether shortcut swipes switch between candidates while typing. This option is supported by the Iflutech input method, Google Pinion input method, and Google Giant input method. तर हे बटन जसं आहे तसंच ठेवा, याला काही छेडायचं Use gestures to switch नाही. candidates while typing unchecked. Read जेस्चरचं capital आहे letters हे. while typing checked. Read capital letters while typing. Speak example words for echo type characters checked. Back button. Echo type words checked. तर हे Back button. Advanced settings. टायपिंग सेटिंगमध्ये हे होतं. Operation settings. Typing settings. Operation settings. आता ऑपरेशन सेटिंगमध्ये पण Use one finger full screen navigation gestures unchecked. Swipe up from the bottom. Read the remembered focused item unchecked. Prevent accidental touches on resume. Browse by touch or speech feedback. And browse by touch. When opening the notification bar with a one finger tap. Use one finger full screen navigation gestures unchecked. Swipe up from the bottom part of the screen to execute full screen gestures. Android 11 and above. तर हे जेस्चर आपल्याला अप्लाय करता येतात. Resume. Browse by touch or speech feedback. And browse by touch. Do not disable if you are blind. Checked. म्हणजे हे डिसेबल करायचं नाही, कारण
टच केलं की तो डिसेबल होईल आणि बोलणार नाही. Use one finger full screen navigation gestures. Uncheck swipe up from the bottom part of the screen to execute full screen gestures. Android 11 and above. हां, 11च्या वर तुमचं वर्जन असेल तर वन फिंगर नॅव्हिगेशनने आपण ते करू शकतो. हे बटन जर चेक केलं तर. Prevent accidental touches on lock screen only. Unchecked unavailable. हे जसं आहे तसं ठेवा. Resume, browse by touch or speech feedback, and browse by touch when opening the notification bar with a one finger down swipe from the top of the screen. Unchecked. हे पण जसं आहे तसं. Resume, browse by touch or speech feedback, and browse by touch when a call is received. Unchecked. Back button. तर याच्यामध्ये Text settings. एवढंच होतं. Typing settings. Menu customization. Auto start extensions. Menu customization. Auto start extension. Profiles can be resource manager. आणि Use visual wallpaper. Power management settings. Backup and restore. Power management settings. आता हे महत्त्व आहे. पॉवर मॅनेजमेंट सेटिंग Power management settings. ओपन केलेलं आहे. अनेक मित्रमैत्रिणींची तक्रार असते की जी आपण वापरलं की आपली बॅटरी लवकर संपते. हे सत्य आहे, पण त्याच्यासोबत आपण एकापेक्षा अनेक फीचर वैशिष्ट्ये वापरत असतो. बघा, आपलंच जेवढं आपण काम कराल तेवढी आपल्याला भूक लागते, तसं इथे आहे. त्यामुळे पण त्याच्यासाठीसुद्धा जिशोने आपल्याला पर्याय दिलेला आहे. Prevent killing the screen reader. Unchecked is recommended to check this option if the screen reader is often killed by the system battery optimization mechanisms. हे चेक Check in checkbox. करायचं आहे. Power saving mode. Unchecked is recommended to check this option when the standby power can please allow pop-up application icon. Link to Windows 100 Google Play Services 788 Google Play Services 788 MB. Back button. एक मिनिट. Power management settings. पॉवर मॅनेजमेंट सेटिंगमध्ये Prevent killing the screen reader. Checked is recommended हे to check this चेक option if the नॉट screen चेक reader is often असतं. killed by the system ह्याला battery डिफॉल्ट optimization चेक mechanisms. करायचं आहे आपल्याला. आणि Prevent killing the screen reader. Checked is recommended to power saving mode. Unchecked is recommended to check this option when the standby power consumption is too high. हे पण चेक करायचं, म्हणजे तुमची बॅटरी जी आहे ती कमी प्रमाणात वापरली जाईल. Check in checkbox. तुमची जर हे बटन नॉट चेक असतील तर तुमची बॅटरी ही 20% वापरत असेल तर ह्याला तुम्ही चेक केली. नॉट चेक असताना 20% आणि चेक असताना साधारण 7-8% बॅटरी वापरली जाते. तर अशा पद्धतीने आपण बॅटरीसुद्धा वापरू शकतो. Back button. तर Advanced या settings. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये महत्त्वाचे जे काही गोष्टी होत्या त्या एवढ्याच आहेत, जे बेसिक आपण युजर आहे त्यांच्यासाठी. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला तर लाईक करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायलासुद्धा विसरू नका. आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचा आपण जरूर विचार करू आणि मदत करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. जिशो नक्की वापरा, म्हणजे आपल्याला आणखी खूप साऱ्या गोष्टी शिकता येतील. तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.